नमस्कार मित्रांनो, मी निखिल बादल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल। मित्रांनो, परवाच पुणे शहरामध्ये कोरेगाव पार्क परिसरामध्ये अतिशय भयानक मनाला चटका लावणारा तसेच तेवढंच डोक्याची तळपायाची आग मस्तकाला नेणारी घटना पुणे शहरात कोरेगाव परिसरात घडलेली आहे। अतिशय भयंकर अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि अपघातामध्ये एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीवरील एका मुलगा आणि मुलगी तरुणीला अक्षरशः चिरडले आहे आणि दोघांचाही या अपघातात मृत्यू झालेला आहे। संपूर्ण पुणे शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, या अपघाताची दखल घेतली गेली। सर्वसामान्य जनता या अपघातात बळी पडलेल्यांच्या सहानुभूतीसाठी तसेच अपघात ज्यांच्यामुळे घडला त्यांच्या विरोधात अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहे। मित्रांनो, अपघात किंवा गुन्हे हे घडतच असतात, परंतु जेव्हा कायद्याचे रक्षक म्हणणारे किंवा जनतेला ज्यांच्याकडून न्यायदानाची अपेक्षा आहे अशी जर व्यवस्था, न्याय व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन व्यवस्था असेल, सर्वसामान्य जनतेच्या मनाविरुद्ध किंवा कायद्याविरुद्ध जाऊन जर उद्योगपतींच्याच पाठीमागे उभा राहणार असेल तर जनता कशी पेटून उठते, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कोरेगाव परिसरात पुणे शहरात घडलेला अपघाताची घटना आहे। मित्रांनो, दोन तरुणींचा जीव गेल्यानंतर सुद्धा मुलगा अल्पवयीन असल्याचं कारण दाखवून किंवा त्या FIR मध्ये चुकीची कलम लावण्यात आली, जेणेकरून त्या अल्पवयीन अपराध्याला लवकरात लवकर जामीन मंजूर होईल। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला अक्षरशः चीड आणणारी, वेदना देणारी, सगळ्यात सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या अल्पवयीन मुलाला जो जामीन मंजूर झाला, तो जामीन देताना न्यायालयाने जो शिक्षा दिली आरोपीला ती अतिशय चीड आणणारी आणि सर्वसामान्य आणि धनदांडगे यांच्यामध्ये किती मोठा फरक आहे, किती मोठी दरी आहे हे रेखाटणारी घटना होती। मित्रांनो, अक्षरशः दोन तरुणींचा जीव गेलेला आहे या घटनेमध्ये। बेदरकारपणे, कुठलीही काळजी न करता निष्काळजीपणे गाडी चालून, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गाडी 150च्या पुढे होती आणि अशा अल्पवयीन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं सोडून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना अटी काय घातल्या, आता तो निकाल आपण बघितलेला नाहीये, परंतु सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनल सगळीकडे फिरत आहे ते की न्यायालयाने सांगितलं की 15 दिवस RTOच्या नियमांची माहिती घ्या, निबंध लिहा अपघातावर, किंवा पुन्हा अशी चूक होणार नाही असं लिहून द्या, समाजसेवा करा। अशा पद्धतीची शिक्षा न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करताना केली। मित्रांनो, चीड येईल नाही तर काय होईल सर्वसामान्यांना सांगा बरं। अहो, आम्ही साधं PUC नसेल तर हजार रुपयाचे दंड फाडतात। साधा गाडीला हॉर्न चुकीचा असेल तरी गाडी साईडला घेतात। फॅन्सी नंबर प्लेटसाठी शेकडोनी गाड्या रोज अडवल्या जातात आणि इथं ही आलिशान गाडी गेले 2 महिने बिना नंबर प्लेटची वावरत होती, रस्त्यांवरती फिरत होती, त्याच्यावर साधी एक केस नाही झाली किंवा चौकशी नाही झाली। मित्रांनो, कितीतरी गाड्या आपण आपले मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, बुक करतात मुहूर्तावरती, का तर दसऱ्याला घेण्यासाठी, दिवाळीला घेण्यासाठी, कुठल्या आपल्या आवडत्या मुहूर्तावर घेण्यासाठी, परंतु त्या शोरूमकडून गाडीला नंबर न मिळाल्यामुळे शोरूमचे अधिकारी असतील किंवा तिथं व्यवस्थापन असेल ते आपल्याला गाडी देत नाहीत, का तर सांगतात गाडीला नंबर नाही मिळाला, इन्शुरन्स पास नाही होणार तुमचा नंबर नसेल तर। इन्शुरन्स अभावी, गाडीची पासिंग झालेली नसेल, नोंदणी झालेली नसेल तर गाडी मिळत नाही आपल्याला। मित्रांनो, मग अशी गाडी आपल्याला न मिळता एका उद्योगपतीला बिना नोंद करता RTOची परमिशन, म्हणजे गाडीला नंबर नाही, गाडीची नोंदणी नाही, याचा अर्थ RTOची मान्यता नाही, असं असताना ती गाडी पुण्यासारख्या शहरामध्ये गेली 2 महिने फिरत होती। याला जबाबदार कोण मित्रांनो? आणि विरोधी पक्ष या गोष्टीचं राजकारण करतायत की सरकार याला जबाबदार आहे, सरकारने याला। मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंनी खूप मागे लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की ही व्यवस्था धनदांडग्यांची बटीक झाली। ते असंच नाही म्हटलं मित्रांनो, जे शेकडो वर्षांपूर्वी जगामध्ये क्रांती घडल्या,
वेगवेगळ्या राज्यक्रांती झाल्या, त्या कशामुळे झाल्या? त्या ह्याच्यामुळेच झाल्या मित्रांनो. धनदांडगे लोक आपल्या पैशाच्या बळावर व्यवस्था खरेदी करायचा प्रयत्न करतात आणि व्यवस्थेमधील भ्रष्ट लोक अशा धनदांडग्यांच्या आमिषांना बळी पडतात आणि सर्वसामान्यांचा बळी दिला जातो. मित्रांनो, काल घडलेल्या दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेल्या तरुण आणि तरुणीला मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या परिवारामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासह आपण सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वर त्यांना दुःख सहन करण्याची ताकद प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु ज्या पद्धतीने या अपघाताचं राजकारण करून सरकारला बदनाम करण्यात येते, यात काही राजकीय पक्षांचा किंवा राजकीय कार्यकर्त्यांचा स्वार्थ सुद्धा समोर येतोय मित्रांनो. प्रत्येक अपघात हा अपघात असतो, प्रत्येक गुन्हा हा गुन्हा असतो, तसेच प्रत्येक अपराधी हा अपराधीच असतो, गुन्हेगार असतो. तर माझं सरळ साधं एवढंच म्हणणं आहे की ज्या न्यायाधीशांनी किंवा ज्या न्यायालयाने असा निर्णय दिला की निबंध लिहा किंवा 15 दिवस आरटीओच्या नियमांचा अभ्यास करा, रस्त्यावरती थांबून समाजसेवा करा, तर हे जर निकाल खरंच असेल, आता आपण काय निकाल बघितला नाही मित्रांनो, न्यायव्यवस्थेचा मान राखून बोलतोय मी, नाहीतर परत भुर्दंड बसायचा आपल्याला. काय आपण सर्वसामान्य, आपल्याला वाली कोण नसतं मित्रांनो. ज्या पद्धतीने सर्व न्यूज चॅनलवरती असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल हे फिरत आहे की जामीन देताना आरोपीला काय शिक्षा दिली न्यायालयाने, त्यावरून आपण बोलत आहोत. पण सर्वसामान्यांना वेगळं नाही, धनदांडग्यांना वेगळं नाही, हे असं का बरं? म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी लक्ष घातल्यानंतर आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली, असं का? म्हणजे लक्ष घातलं नाही तर सर्वसामान्यांनी न्यायव्यवस्थेवर, कायदा व्यवस्थेवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा? जर आमच्या पाठीमागे कुणी नाही आहेत, आम्ही सर्वसामान्य आहोत, मग आमचं या जगात काहीच नाही का? आम्हाला न्याय मिळणारच नाही का? या गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे मित्रांनो. त्यामुळेच जो आजकाल म्हणतोय ना आपण, गरीब आणि श्रीमंतांच्या मध्ये दरी वाढत चालली किंवा गरीब सर्वसामान्य जनता श्रीमंत लोकांचा, उद्योजकांचा द्वेष करत आहे, त्याला कारण अशा घटना आहेत मित्रांनो. अशी भ्रष्ट व्यवस्था आहे, जी व्यवस्था फक्त पैशाला किंवा वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून सर्वसामान्यांच्या न्यायाचा विचार न करता धनदांडग्याच्या बाजूला झुकवली जाते, झुकली जाते. या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे मित्रांनो. एकदा या घटनेमध्ये बळी गेलेल्या तरुण तरुणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो.